So now I am here for the introduction of the event you are waiting for, and I can understand your excitement because in such cold weather you are still here. I can see the audience full. You must have heard the saying, Dashaputra Samakanya, Dashaputran Pravaradayan. It means one daughter is equal to 10 sons. Whatever fall, that is merits, good results, a person attains by upbringing 10 sons, the same fall means that is result is attained by begetting a single daughter alone. So you must have understood what the theme is all about. Any guesses? The theme is all about? Madam, don't ask us questions. Just you narrate and start the show. Yes, very good. Smart students here. Okay. Though we know about women, their strength, their importance, still after the birth of baby girl, we hear the dialogue. अरे बापरे, मुलगी झाली. आजचा आपला थीम शो यावरच भाष्य करतोय. तत्पूर्वी सरांच्या तालमीत तयार झालेला एक शिष्य आहे, आमचा स्टुडंट वेधस गोंधळी. त्याने तयार केलेला एक BTS व्हिडिओ आहे, ट्रेंडिंग आहे, बघायलाच हवा BTS, आणि मग आपण पुढे जाऊ. Ladies and gentlemen, you are not ready for this.
மருத மெச்சும் வண்ண கொடி வாமதினி நல்லா குத்து அடி மாமதுர வண்ண கொடி வாமதினி நல்லா ரெடி மருத மெச்சும் வண்ண கொடி வாமதினி நல்லா குத்து அடி பொட்டாசு வாடாசு பல்லாசு आठवी आणि नववीचे विद्यार्थी, जरा थंडी वाजते, मी अनाऊन्स करते तसं टाळ्या वाजवल्यात तर मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि तुमची थंडी पण पडेल. व्हेरी गुड स्टुडंट्स. ओके, अभिनय कला दाखवणार आहेत आमचे नववीचे विद्यार्थी. नववी आवाज. व्हेरी गुड. त्यानंतर लेखन, दिग्दर्शन, नृत्य दिग्दर्शन, ऑडिओ रेकॉर्डिंग, एडिटिंग इत्यादी 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 अशा अनेक आघाड्या ताकदीने सांभाळणारे. थोडक्यात काय तर या सरस्वती मातेच्या कृपेने लाभलेल्या कलागुणांचा उपयोग या सरस्वतीच्या विद्यार्थ्यांसाठी करणारे, दरवर्षीच्या थीम शोची वन मॅन आर्मी असं ओळखले जाणारे सर. व्हेरी गुड. सरस्वतीचे स्टुडंट स्मार्ट आहेत है ना. विश्वजित तांबे सर. तर विश्वजित तांबे सर, व्हेरी पॉप्युलरली नोन ॲज विशू सर, लिखित, दिग्दर्शित, नृत्य आणि नाट्याने भरलेला, हसवणारा, थोडासा भावनिक करणारा, नृत्य आणि नाट्याने भरलेला सिनेमॅटिक शो बघूया लवकरच. अरे बापरे, मुलगी झाली. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सरस्वती विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव दापोलीचे इयत्ता 8वी आणि 9वीचे विद्यार्थी सहर्ष आणि सविनय सादर करीत आहेत एक सिनेमॅटिक ड्रामा. अरे बापरे, मुलगी झाली. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. संकट निवारी, संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वैश्वर्यवरदी कारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वैश्वर्यवरदी कारक संजीवनी. जय देवी, जय देवी, जय देवी. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. वन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसिलवलाही. साही विवाद करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसिलवलाही. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. संकट निवारी, संकट निवारी. जय देवी
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशांपासून सोडवितोडी भवपाशा क्लेशांपासून सोडवितोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा विरहर तल्लीन झाला पद पंकज देशा दुर्गे दुर्गटभारी तुझ विण संसारी घना घना ते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी वारी पडलो आपा संकट निवारी संकट निवारी संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वैश्वरवर्धिनी कारक संजीवनी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वैश्वरवर्धिनी कारक संजीवनी जय देवी तुम तनननना तुम तनननना रे ना तुम तनननना तुम तनननना तुम तनननना तुम तनननना रे ना तुम तनननना तुम तनननना तुम तनननना तुम तनननना रे ना तुम तनननना तुम तनननना हे कुलस्वामिनी, हे देवी अंबाबाई, अगं माझ्यावर थोडी तरी कृपा कर ग. मी तुला किती नवस केले, तुझ्यासाठी किती उपास तपास केले. मी फक्त एक नातू तर मागतला, त्या बदले तू मला 3 नाती दिल्यास. कृपा कर ग, प्रसन्न हो ग, प्रसन्न हो. ललिता, देवी, अगं देवी नाही, मी आली आहे. तरीच म्हटलं, आमच्या देवीचा आवाज शेजारच्या श्रीदेवीसारखा कसा काय? काय ग, काय खबर? खबर सोड, पहिले पेढे घे. पेढे कसले? अगं गोड बातमी आहे. काय गोड बातमी? अगं काय सांगू तुला, माझ्या सुनेला ना 3ऱ्यांदा मुलगा झालाय, 3ऱ्यांदा. देवी, अगं तुझी पूजा मी करते आणि तू प्रसन्न हिला होतेस की काय? अगं काय बोललीस? काय नाही, अभिनंदन हो, अभिनंदन. चल येते मी, मला पूर्ण गावात पेढे वाटायचे. ये हा. आजी ही बना मला मारते. ए काय ग, काय खोटं खोटं बोलतेस? गप बसा दोघींनी. काय सकाळ सकाळ किटकिट लावून ठेवली आहे? आई, अर्जुन, पाया पडतो आई. आयुष्यमान भव. बाबा माझ्यासाठी काय आणलात? नाही बाबा, आधी मला सांगा माझ्यासाठी काय आणलं. मला सांगा आधी मला. गप बसा दोघींनी. वा तिकडे. किती दिवसांनी माझा अर्जुन घरी आलाय आणि तुम्ही दोघी त्याला त्रास देताय. रागवू नकोस आई, लहान आहेत त्या. बरोबर, मुलींचीच बाजू घेणार. आई काय म्हातारी झाली ना. आहो तुम्ही कधी आलात? हे काय आत्ताच येतोय? म्हणजे एकदाची सुट्टी तुम्हाला मिळालीच. कसली सुट्टी? सुट्टी मिळवण्यासाठी किती अर्ज करावे लागतात. बरं ते सोड, आपली छोटी कुठे आहे? आज झोपले, थांबा तिला आणते. हॅलो, जय हिंद सर. यस सर, यस सर. अभि निकल राव सर. जय हिंद सर. आई, मला निघावं लागेल. अरे पण आत्ताच तर आलास ना तू. बॉर्डरवरती हल्ला झालाय, मला जावंच लागेल. असं काय करतोस? किती दिवसांनी तू तुझ्या कुटुंबात आलायस. बरोबर आहे तुझं, पण एका सैनिकासाठी त्याचा देशच त्याचं कुटुंब असतं आणि त्या कुटुंबाच्या रक्षणासाठी त्याला सदैव सज्ज राहावं लागतं. आई, येतो मी. अरे पण अगं कोण आले बा? तुझे बाबा आलेत. आई हे कुठे गेले? तो गेला त्याच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी. सरहद पे चले, सरहद पे हमें आवाज लगानी है. भारत माता, माथे पे तिलक जय हिंद लगावो मेरी निशानी है. सरहद पे चले, सरहद पे हमें आवाज लगानी है. माथे पे तिलक जय हिंद लगावो मेरी निशानी है. सूरज की तरह सर चढ़ते हैं हम, सर चढ़ते
जय भगवान सर्वदा शक्तिशाली, जय माँ काली आयो गोरखाली। दरिया की तरह हम बहते हैं, लेकिन चौकन्ने हम रहते हैं। औलाद इरादे रखते हैं, हर फर्ज निभाना है जोश में सरफरोश लड़ जाना है। बढ़ते चलो बढ़ते चलो, रुकना नहीं झुकना नहीं, बढ़ते चलो। वीर मदरासी अडिकोडू बोला श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय। बदरी विशाल लाल की जय, बिरसा मुंडा की जय, बजरंग बली की जय, राजा रामचंद्र की जय, बोलो हिंदुस्तान की जय। जो बोले सोने सत श्री अकाल। सरहद पे चले सरहद पे हमें आवाज लगानी है, माथे पे तिलक जय हिंद लगा वो मेरी निशानी है। सरहद पे चले सरहद पे हमें आवाज लगानी है, माथे पे तिलक जय हिंद लगा वो मेरी निशानी है। कालिका माता की जय, ज्वाला माता की जय, दुर्गा माता की जय, भारत माता की जय। बढ़ते चलो बढ़ते चलो बढ़ते चलो, रुकना नहीं झुकना नहीं, बढ़ते चलो। बढ़ते चलो बढ़ते चलो बढ़ते चलो, हम एक साथ हैं एक निशान, बढ़ते चलो। बढ़ते चलो बढ़ते चलो बढ़ते चलो, बढ़ते चलो बढ़ते चलो। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. अगं रिंकी, घे जरा तिला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. अगं पिंकी, तू तरी घे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ह्या पोरी पण ना मगासपासून सांगते, घ्या तिला. कुठे आहे लक्ष? हा, तुझं तरी कुठे आहे लक्ष? आई, काय झालं? का त्यांना ओरडताय? ओरडू नाही तर काय करू? मगासपासून दोघींना सांगते, ती रडतीये, घ्या जरा तिला. तर दोघी लक्ष सुद्धा देईना. मग तुम्ही तरी घ्यायचं. मला काय एवढीच काम आहेत का? मोठी तोऱ्यात बोलते, तुम्ही तरी घ्यायचं. जाते मी. ए आई, ही आजी एवढी चिडचिड तरी का करते ग? नाहीतर काय, बघा ते नुसती सारखी ओरडत असते. रिंकी, आजीचा असा राग नको करूस. पिंकी, तुलाही मी तेच सांगते. आजी तशी मनाने खूप चांगली आहे, पण काय ग आई? काही नाही, सोडून दे. अगं सांग ना गाई. त्याचं काय आहे ना, तुमच्या आजीला नातू हवा होता, पण तुम्हा दोघींनंतरही मला मुलगीच झाली, म्हणून तिची चिडचिड होते. आई, मग ह्या जगात मुलींचं काहीच किंमत नाही आहे का? म्हणजे आमचा जन्माला येऊन काहीच फायदा नाही का? कोण बोललं तुमचा काही फायदा नाहीये? मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही मोठे होऊन खूप नाव कमवाल. आई, तुला खरंच असे वाटते का? हो ग, खरंच. आई, तू किती चांगली आहेस ग.
होत रहा, आयुष्य मिळो माझेही तुला, खूप मोठी हो माझ्या बाळा, तुझे हात भिडू दे आभाळा, माय जिजाऊ सावित्री हो, माय जिजाऊ सावित्री झाशीची राणी हो. Zo 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 zo. ए आई, आम्ही खेळायला जाऊ का? आत्ता कुठे? संध्याकाळ झाली. अगं आई, उजेड आहे अजून बाहेर. आई, आम्ही खरंच लवकर येऊ. बरं ठीक आहे, पण लवकर या हा. हो हो, चल चल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण. ललिते, अगं ये ललिते. काय ग, परत नातू झाला की काय? काहीतरी काय बोलतेस? हे बघ, मी तुला दाखवायला काय आणलंय. या बातमीत तुझ्या मुलाचं नाव आहे. माझ्या अर्जुनचं नाव? बघ ग सुनबाई. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या हद्दीत एक भारतीय विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानी सेना अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आपल्या 3 भारतीय जवानांना युद्धकैदी म्हणून अटक करण्यात आले आहे. यामध्ये ईशान थापा, मोहित शर्मा आणि अर्जुन पवार असे भारतीय सैनिक पाकिस्तानमध्ये युद्धकैदी असून यांची सुटका आता केव्हा होईल या बाबतीत अजून तरी अधिकृत माहिती मिळालेली नाही. मी ईशा मंडलिक, कॅमेरामॅन पियुष कदम सहित न्यूज 24. पेटल आभाळ सार, पेटला हा प्राण रे, उठला हा जाळातून करमल रान रे, उजळताना जळून गेलो राहील ना भान, डोळ्या हातल्या पाण्यानेही विझेना तहान. दूर दूर चालली आज माझी सावली, दूर दूर चालली आज माझी सावली, कशी सांज ही उरी गोठली, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. श्वास माझा थांबला, मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा, रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा.
आपुलाच तो रस्ता जुना, आपुलाच तो रस्ता जुना. मी एकटा चालू किती, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. समजावतो या मना, समजावतो मी या मना, तरी आसवे का वाहती. उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. अर्जुन पवार पाकिस्तानमध्ये युद्धकैदी होऊन आता बरीच वर्ष झाली. त्याच्या पाठीमागे त्याच्या कुटुंबाची काय परिस्थिती आहे ते आता आपण पाहूया. ए आई, आम्ही कॉलेजला निघालो. ए आजी, येते ग. अगं ए, म्हातारी झालीये, बहिरी नाही, नुसत्या बोंबाटतायत. सानू, नवीन शाळेचा पहिला दिवस आहे. या शाळेत पहिला क्रमांक यायला पाहिजे. हा हो आई, कशाला काळजी करतेस. शाणी ग माझी बाई तू. काय ग सुनबाई, काय चाललंय? आजी, मी नवीन शाळेत जातेय. नवीन शाळा? सुनबाई, तुला माहित नाही का आपली परिस्थिती वाईट आहे ती, आणि तू या पोरींना शिकवण्याचा घाट घालतेस? सासूबाई, मुली शिकल्या तर स्वतःच्या पायावर उभ्या तरी राहतील. हो, पायावर उभ्या राहतील आणि सासरी निघून जातील. मग तू राहा एकटीच. आई कशाला राहील एकटी? मी आहे ना, मी तिच्यासोबत नेहमी राहील. सुनबाई, हे हातात काय आहे? काय नाही. काय नाही कसं काय? बघू आणि इकडे. सुनबाई, मंगळसूत्र कुठे घेऊन चाललीस? सोनाऱ्याकडे घाण टाकायला. का? आई, तुम्हाला माहितीये ना आपली परिस्थिती. अगं पण हे तुझं स्त्रीधन आहे. माहितीये मला, पण या स्त्रीधनापेक्षा मला माझ्या मुली महत्वाच्या आहेत. त्या शिकल्या तर या परिस्थितीनं काहीतरी मार्ग तरी काढतील. बरं, मग जर तू ठरवलंच आहेस तर होऊ दे तुझ्या मनासारखं. मला कोण विचारतंय, म्हातारी झाली ना. आई आई, अगं चल ना, शाळेत जायला खूप उशीर होतोय. हो ग, किती वळवळ करतेस, चल. हे इकडून तिकडून तिकडून इकडून इकडून तिकडे गेला, शोधूया अभ्यासू किडा आहे कुठे लपलेला. पुस्तकाच्या पोटामध्ये दडलंय नेमकं काय, पुस्तकाच्या पोटामध्ये दडलंय नेमकं काय. काचेचा हा सूर्य पेटतो, सांगा उत्तर काय. काचेचा हा सूर्य पेटतो, सांगा उत्तर काय. उत्तर बल्ब. अभ्यासू किडा वळवळतो, अभ्यासू किडा वळवळतो, अभ्यासू किडा वळवळतो, अभ्यासू किडा वळवळतो. शर्यतीत अभ्यासाच्या वाचू नाचू गाऊ सारे रे, जरा हल्ला गुल्ला करूया रे, अभ्यास ही करूया रे देवढा. चंद्रावरती जाऊन जाने पहिला ठेवून पाय, चंद्रावरती जाऊन जाने पहिला ठेवून पाय. सांगा 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 त्याचे नाव काय, सांगा 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 त्याचे नाव काय. नील आर्मस्ट्रॉंग. अभ्यासू किडा वळवळतो, अभ्यासू किडा वळवळतो, अभ्यासू किडा वळवळतो.
पहा झाले किती गोळा 1 ते 100 इतके नंबर वर्ड्स मध्ये आपण जेव्हा लिहितो सांगा सांगा ए हा लेटर त्यामध्ये किती वेळा येतो 1 ते 100 वर्ड्स मध्ये सांगा सांगा ए हा लेटर त्यामध्ये किती वेळा येतो कोंबडीच्या हो अंड्यासारखं दिसतंय मला काय कोंबडीच्या हो अंड्यासारखं दिसतंय मला काय सांगा 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 आता उत्तर काय सांगा 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 आता उत्तर काय अभ्यासू किडा वळवळतो अभ्यासू किडा वळवळतो अभ्यासू किडा वळवळतो अभ्यासू किडा वळवळतो शिकून मोठे होऊया रे देशाचे आपल्या नाव करू जगभरा कलाम कोणी होऊया रे तेंडुलकर कोणी मारू सिक्सर रे जरा इंजिनियर होईल कोणी डॉक्टर होईल काय इंजिनियर होईल कोणी डॉक्टर होईल काय पोलिसाच्या गेटअप मधला ऍक्टर होईल काय एक बार जो मैंने कमिटमेंट कर ली फिर मैं अपने आप के भी नहीं सुनता सलमान खान अभ्यासू किडा वळवळतो 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 रिंगा रिंगा रोजेस पॉकेट फुल ऑफ रोजेस हैशा हुईशा ऑल फॉल डाऊन काय ग मुलींनो काय चाललंय गुड आफ्टरनून मॅडम बरं बरं ठीक आहे बसा आता मुलींनो आज मी तुम्हाला पत्रलेखन शिकवणार आहे वाव पत्रलेखन म्हणजे काय हो मॅडम तुम्हाला पत्रलेखन नाही का माहिती नाही आता मी तुम्हाला कसं सांगू बरं तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगते एखाद्या व्यक्तीला आपल्या भावना कागदावर लिहून पाठवणे म्हणजेच पत्रलेखन पण मॅडम त्यासाठी कागदावर लिहायची काय गरज आपल्याकडे व्हॉट्सअप तर आहेच हो बरोबर आहे तुझं पण तुमच्या काळातले व्हॉट्सॲप इंस्टा फेसबुक हे यायच्या आधी लोक आपल्या भावना पत्राद्वारेच पाठवायचे आणि हो बरं का एक्झाममध्ये पत्रलेखन येणार आहे व्हॉट्सअपचे मेसेजेस नाही हां मॅडम एक विचारू हो विचार ना आपल्याला जर कोणाला पत्र पाठवायचं असेल तर काय करावं लागेल अगं सोपं आहे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन एक पोस्टकार्ड घ्यायचं त्याच्यावरती आपल्या भावना लिहायचा ज्याला पाठवायचं त्याचा पत्ता लिहायचा आणि पोस्टपेटीत जाऊन टाकायचं हे खरंच शक्य आहे हो खरंच चला चला शाळा सुटली चला 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 अगं सानू तू इथे एकटी थांबशील का ग आम्हाला निघायला उशीर होतोय हो हो तुम्ही निघा माझी दीदी येते मला न्यायला बाय 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 अगं घाबरले ना मी अगं सॉरी ग सॉरी बिरी काय नाही पहिले फोन दे हे घे ए इथं काय करताय की सोडू घरी ए तुला काय करायचंय जा ना इकडनं काय सॉलिड राहा काय आपलं कसं आहे रस्त्यावरच्या माणसांना मदत करायची म्हणून विचारतोय सोडू काय घरी मला सोडतो का घरी ए कोण आहे रे तुझी ताई काय सॉलिड मारते रे ही तर फक्त झलकच होती हे बघ यापुढे जर माझ्या बहिणींना किंवा गावातल्या कुठल्याही मुलीला त्रास दिलास तर गाठ माझ्याशी आहे माझं कसं आहे चांगल्याशी चांगलं आणि जिथे वाईट तिथे माझी फाईट आज से अब से आन मेरी मैं तुमको ना छूने दूंगी जान को चाहे चलनी कर दो मान को ना छूने दूंगी आज से अब
आन मेरी मैं तुमको ना छूने दूंगी। जान को चाहे छलनी कर दो मान को ना छूने दूंगी। छू के देखो दिल मेरा तुम्हें दिल में अपने भर लूंगी। पर छेड़ के देखो तुम मुझको मैं तुमको नहीं छोड़ूंगी। मैं तुमको नहीं छोड़ूंगी। तुमको नहीं छोड़ूंगी। स्कर्टी साड़ी रात दोपहरी डर डर के नहीं चलूंगी। कैंडल जला के सैंडल दिखा के मर मर के नहीं चलूंगी। कदम मिला के देखो तो मैं साथ में तेरे चल दूंगी। पर छेड़ के देखो तुम मुझको मैं तुमको नहीं छोड़ूंगी। मैं तुमको नहीं छोड़ूंगी। तुमको नहीं छोड़ूंगी। मर्दों वाली बात कह के मुझे भेड़ समझ के बेचोगे। उन बाजारों में तेरी मैं नस्लों को मिटा दूंगी। जिस दुनिया में माँ बहने रिश्ते नहीं हैं गाली हैं, उस दुनिया से मर्यादा के रिश्ते सारे तोड़ूंगी। नजर बदल के देखो तो मैं नजर नहीं लगने दूंगी। पर छेड़ के देखो तुम मुझको मैं तुमको नहीं छोड़ूंगी। मैं तुमको नहीं छोड़ूंगी। मैं तुमको नहीं छोड़ूंगी। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता। आज से अब से आन मेरी मैं तुमको ना छूने दूंगी। जान को चाहे छलनी कर दो मान को ना छूने दूंगी। छू के देखो दिल मेरा तुम्हें दिल में अपने भर लूंगी। पर छेड़ के देखो तुम मुझको मैं तुमको नहीं छोड़ूंगी। मैं तुमको नहीं छोड़ूंगी। तुमको नहीं छोड़ूंगी। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्तस्यै 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 नमो नमः। हा मस्त मस्त हा, व्यवस्थित करताय. असंच करत राहा, असंच करत राहा. हा, हा, हा. मस्त व्हेरी गुड. अरे कट 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 कट. काय हो जया शेठ, मी तुम्हाला सांगतोय काय आणि तुम्ही करताय काय? आणि ही तुमची पंटर लोक. नाचता येतं का रे तुला? हा, नाचणे को आता है क्या तेरे को? हो शेठ, हा तुमचा कोरिओग्राफर जरा जास्तच करतोय. अरे असू दे रे, आज कसा जयाशेचा वाढदिवस आहे. आज सगळं शांत घ्यायचं. एक कोरिओग्राफर वाजव रे परत. 3, 2, 1 स्टार्ट. हा आता व्यवस्थित करा. हा 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 मस्त मस्त मस्त. गुड पोझिशन. येस. अरे यार कट. काय हो जया शेठ, हा मी तुम्हाला सांगतोय काय आणि तुम्ही करताय काय? तुम्ही ना एक नंबर फालतू डान्सर आहात, फालतू. सगळा वेळ माझा वाया जातो इकडे. काय रे, हा फालतू कोणाला बोलला रे? हो शेठ, तुम्हालाच बोललाय. आईला जयाशेटच्या बर्थडेच्या दिवशी जयाशेटलाच फालतू बोलतो. हो शेठ, मग देऊ का एक डोस? अरे विचारताय काय, देऊन या जा. सोडा. जातो मी इकडनं आता. हो शेठ, कोरिओग्राफर तर गेला, आता आपला डान्स कोण बसवणार? अरे असू दे रे, जया शेट आहे ना. आता जया शेटचा बर्थडे आणि जया शेटची स्टाईल. ऐ वाजव रे परत. ये हे वल्ला
रहमान डकैत की दी हुई मौत عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك अय कोणाला परत हाऊस आले काय माझ्या बर्थडेच्या दिवशी मार खायची? ओ शेट, तुमच्या पोरांनीच गाणं बंद केलं नाही. बाबू तू? ओ डॅडी ही तर नाचताय काय? बाबू आपला आज वाढदिवस आहे पण तू केवढा रागात? त्या अर्जुन पवारच्या पोरीनी माझ्या कानाखाली मारला. आता हा कोणता अर्जुन पवार? ओ शेट, तो मिलिटरीवाला. तो पाकिस्तान मध्ये कैद आहे तो? हो. च्या आईला त्याच्या पोरीची एवढी हिंमत झाली ज्या शेटच्या पोरावर हात उचलायची. ओ शेट, मग राडा करायचा काय? भावा राडा तर करायचा, कारण त्यांना पण समजलं पाहिजे नाद करायचा पण जया शेटचा नाही. ऐ वाजव रे परत. औषध आणलंस का? जा आत ठेव. ए आजी, माझं भाषण ऐकतेस का ग? उद्या शाळेत स्पर्धा आहे. काय नाही ऐकायचं मला तुझं भाषण भीषण. मोठी विचारते, भाषण ऐकतेस का? अगं सानू, काय करतेस? काय नाही ग, माझं ते जरा भाषण. बघू जरा, म्हणून दाखव. खरंच म्हणू? हो खरंच. ऐकशील तू? हो. Respected teachers and my dear friends, today I am going to speak about Savitribai Phule, who was the first female teacher of India. She was born on January 3rd, 1831 in Maharashtra. Along with her husband Jyotirao Phule, she opened the first school for girls in Pune. She faced many struggles to ensure that girls could go to school and get education. We call her the mother of modern education because she changed the lives of many Indian women. Thank you. अरे वा, किती छान म्हणतेस. अगं आजी, ऐकलंस का? आपली सानू इंग्लिशमध्ये भाषण किती छान म्हणते. काय करणार आहे मोठं भाषण देऊन?
काय मोठे दिवे लावणार आहे? काय बापाला सोडून आणणार आहे? ए ताई, ही आजी माझ्यासोबत अशी का वागते ग? अगं सोड ग, तू तिच्याकडे लक्ष नको देऊस. आई चहा घेता का? हो, आण थोडा. अरे वा, जया शेठची एंट्री झाल्या लगेच चहा आला. पण ए पोरांनो, बघितलं काय रिस्पेक्ट? आता कसं सगळं टेन्शन फ्री बोलता येईल. बाबू कोण रे यातली? जया शेठ, काय झालं? काय झालं? तुमच्या पोरीने माझ्या पोरावर हात उचललाय. पिंकी, तू मारलंस का? नाही आई, मी काय नाही केलं. त्या दिवशी तो आमची छेड काढत होता. नेमकी तेव्हाच ताई आली आणि त्याच्या कानाखाली मारली. शेठ, माझ्या मुलींचं काही चुकलं असेल तर माफ करा, मी हात जोडते. माफ करा? तिने माझ्या पोरावर हात उचललाय. अब इटका जवाब पत्तर से. ए जया, हात खाली कर. तू शेट असशील तुझ्या घरचा, पण मी पण एका मिलिटरीवाल्याची आहे. जर माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने बघितलंस तर गाठ माझ्याशी. ए म्हातारे, बघून घेईन तुला पण आणि तुझ्या कुटुंबाला पण. ए पोरांनो, चला रे. जा जा, काय करतोस ते बघू. सुनबाई, काय झालं? अगं आई, तू का रडतेस? अगं रडू नाही तर काय करू. पहिलं तुझ्या ताईने त्या जया शेठच्या मुलाच्या कानाखाली मारलं आणि आज सासूबाईंनी जया शेठच्याच कानाखाली मारलं. बघितलंस ना काय बोलून गेला तो. उद्या जाऊन काय आपलं बरं वाईट केलं तर? अगं काय करणार आहे तो? नाही सासूबाई, तुम्हाला वाटतं तितका साधा नाही येतो. तो काहीही करू शकतो. देवा, माझ्या कुटुंबाचं रक्षण कर, माझ्या कुटुंबाचं रक्षण कर. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. संग सोबतीची साथ, मन दिवा रात, आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. दान दिलं त्यानं, वसाडाचं रान झालं जी. अर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या मिन त्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळ त्या जीवाला ते जाणीव खोल. ते धग धग त्या इकाराला माईची ओल, या रख रख त्या भुईला ते घामाचं मोल. रिंदणी पेरणी ढळून जिंदगानी, कुंब्याचं सारं रान बागान हसू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. भल्याची पुण्याई हुबी तुझ्या माग, जरा निगुतीन वाहगजी. अरे ढळून इमान लागून ये डाग, दिल्या सबुदाला जहागजी. या सळसळत्या वादळाला आलं उधार, गालक लख त्या वाळाचं चांदण गाल. या रविरन त्या उन्हानचे कवल भान, हे कोसळत्या पावसाची अनादी दान. मन शुद्ध निराळ
पहाटेच्या पावलाला श्वास फुटू दे. आईला त्या म्हातारीच्या माझ्या कानाखाली मारते काय? ए बंदूक काढ, नाही त्या म्हातारीला या कुटुंबाला गोळ्या घातल्या तर नावाचा जयाशेठ नाही. ओ शेठ, रागाच्या भरात असं काय करू नका. मग त्या म्हातारीचा मार खाऊ काय? ओ शेठ, मी असं कुठं म्हणतोय. तुम्ही असं काहीतरी करा की त्या म्हातारीला अद्दल पण घडली पाहिजे आणि तुझं नाव पण नाही आलं पाहिजे. काय सॉलिड आयडिया आहे रे. आलंय का तुझ्यामुळे झालं एक सगळं. एक तर त्या पोलीचा मार खाऊन आलास आणि त्या लपड्यात त्या म्हातारीने माया कानाखाली पेटवली. ओ शेठ, माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. हा बोल ना. त्या म्हातारीने तुम्हाला कानाखाली पेटवली ना, आपण तिचं घर पेटूया. सॉलिड आयडिया आहे, पण हे पेटवणार कधी? ओ डॅडी, उद्या देवळात देवीचा गोंधळ आहे. उद्या गावातली लोक सगळी देवळात जाणार आहे. उद्या आपल्याला चांगली संधी आहे. शाबास बाबू. आता कसं जयाशेठचा पोरगा शोभलास. ए पोरांनो, उद्या आपल्याला पण गोंधळ घालायचा आहे, तो पण म्हातारीच्या घरी. अग धाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अग धाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे, बळतेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये, अन अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये. शृंगवासिनी तुझा गोंधळ, हे आई तुळजा भवानीचा गोंधळ. अग माहूर गडवासिनी तुझा गोंधळ, आई करवीर वासिनी तुझा गोंधळ. हे बाघावर बैसुनी अंबा आली ग, हे साध ऐकून माझी अंबा आली ग. हे भक्तीचा आवाज चढविला ग साज, आज संबळ बाज माझ्या आईच्या गोंधळाला. आता सरू द्यावस करीतो नवस गोंधळाला ये, तुझं करीतो गजर राहू दे नजर गोंधळाला ये. चोळी बांगडी वाहीन गोडवा गाईन गोंधळाला ये, आई सुखाचा सागर मायेचा पाझर गोंधळाला ये. प्रलयातुनी जगा, प्रलयातुनी जगा, आई तूच तारिले वळतीच आज संबळाला दे. अंबाबाई गोंधळाला ये, अग अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये, अग काळूबाई गोंधळाला ये. रात सरली काळी ग, उभी पाठीशी जगदंबा. आई संकटातून तार तुझे उघडून ये दार. आई गोंधळाला येणा तुझा मनला दरबार. तुझ्या दिवटीचा ग चाळ
आग संबळाला दे. अगं अंबाबाई गोंधळाला ये, हे अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये, अगं काळूबाई गोंधळाला ये. हवालदार सोडवा यांना. बरं झालं तुम्ही वेळेत आलात. अहो पण नेमकं झालं तरी काय? अहो काय सांगू तुम्हाला, हा जयाशेठ आणि ही जयाशेठची माणसं आमचं घर पेटवत होते आणि त्यांनीच आम्हाला इथे बांधून ठेवलं. तेवढ्यात माझ्या सुनबाईच्या अंगात जणू देवी संचारली आणि तिनेच ह्या सगळ्यांना बदडवून काढलं. हवालदार गाडीत टाका यांना. ए झोपायला आलेस काय? उठ. ताई तुम्ही उठा. बरं तुमच्यापैकी सान्वी पवार कोण? का हो मॅडम, काय झालं? काय ग पोरी, आता काय डोक्याला ताप केलायस? ओ आजी तुमची बडबड जरा थांबवा. सान्वीला भेटायला देशाचे संरक्षण मंत्री येणार आहेत. संरक्षण मंत्री? त्या कशाला? ते मलाही माहीत नाही, पण ते कुठल्याही क्षणी येऊ शकतात. मैडम मंत्री महोदय आल्यात. नमस्ते, आप में से सान्वी पवार कौन है? मैं ही हूँ सान्वी पवार. क्या सच में तुम हो सान्वी पवार? का हो मैडम, काय झालं? आपकी बेटी ने तो कमाल कर दिया है. काय ग पोरी, आता काय केलंस? माजी रुकिए, इसने ऐसा कुछ नहीं किया. इसने तो सिर्फ पत्र लिखा है. पत्र? लेकिन किसको? सब बताती हूँ. इसने जो पत्र लिखा है उस पर एड्रेस पाकिस्तान ऐसा था. पाकिस्तान? हाँ, ऐसी हालत हमारे पोस्ट ऑफिस के लोगों की भी हुई. उन्हें थोड़ा शक हुआ, इसीलिए उन्होंने वो पत्र हमारे कार्यालय भेज दिया. और जब मैंने वो पत्र पढ़ा मेरे आंखों से आंसू आ गए. सान्वी बेटा, क्या ये पत्र तुम खुद पढ़कर बता सकती हो? हाँ मॅडम. प्रिय बाबा, बाबा मी तुमची सान्वी. काय झालं, नाही ओळखलत ना? अरे हो, कसं ओळखणार? आई सांगत होती की मी खूप लहान असताना तुम्ही सुट्टी काढून मला भेटायला आला होता, पण मला न पाहताच युद्धावर निघून गेलात आणि परत आलातच नाही. ताई सांगत होती की तुम्हाला पाकिस्तानमध्ये युद्धकैदी म्हणून ठेवले आहे. आजही कधी टी व्हीवर युद्धाची बातमी पाहिली की घरात शांतता पसरते. बाबा तुम्ही तिथे कसे आहात? तुम्हाला वेळेवर जेवण मिळतं का? थंडी वाजली तर तुमच्याकडे स्वेटर आहे का? मला माहीत नाही तिथे युद्धकैदी म्हणून राहणं किती कठीण असतं, पण मला खात्री आहे माझे बाबा जगातील सर्वात हिंमतवान माणूस आहे. एक दिवस माझ्या मैत्रिणींनी मला विचारलं की तुझे बाबा काय करतात, तेव्हा मी त्यांना सांगितलं माझे बाबा खूप शूर आहेत, ते आपल्या देशासाठी लांब गेलेत. पण मनातून खूप रडू येतं बाबा. मला तुम्हाला एकदा तरी प्रत्यक्ष डोळे भरून पाहायचे. आईने तुमचा एक जुना फोटो जपून ठेवलाय. मी रोज रात्री झोपताना तो फोटो उशीखाली घेऊन झोपते. मला वाटतं कधीतरी तुम्ही माझ्या स्वप्नात याल आणि मला सांगाल की तुम्ही लवकरच येणार आहात. बाबा या ना लवकर. मला तुमच्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत, तुमच्यासोबत खेळायचं आहे, तुमच्या गाडीवर बसून फिरायचं आहे. बाबा याल ना? तुमची वाट पाहणारी आणि तुम्ही कधीही न पाहिलेली तुमची सान्वी.
बेटा रो मत, मैं तुम्हारे लिए कुछ लाई हूँ, जरा भेजो उनको। बेटा मुड़कर देखो, तुम्हारे पापा आए हैं। बाबा, सानवी बाळा, बघितलं ना सासूबाई, तुम्ही म्हणत होतात सानवीला पुढे शिकवू नकोस, आणि आज त्याच सानवीने तिच्या बाबाला परत आणले. तुम्हाला नातू नाही मिळाला म्हणून तुम्ही तुमच्या नातींचा तिरस्कार केला, आणि आज बघा त्या कशा प्रत्येक परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभ्या आहेत. बरोबर आहे तुझं, चूक झाली माझी. नातींचा तिरस्कार करता करता मी विसरून गेले की मी सुद्धा एक स्त्री. मी हे देखील विसरून गेले की ज्या देवीची मी एवढी मनोभावी पूजा केली ती सुद्धा एक स्त्री. सासूबाई, कसं असतं ना, सर्वांना आपल्या घरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असं वाटतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी व स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देणारी जिजामाता नको असते. खरंय तुझं. हे देवी, तू मला या सोन्यासारख्या 3 नाती दिल्यास, पण मी मात्र तुला दोष देत राहिले. माफ कर ग, मला माफ कर. ललिता, देवी. अगं देवी नाही, मी आलीये. काय ग, आता काय झालं? अगं काय सांगू तुला, माझ्या धाकट्या सुनेला दुसऱ्यांदा मुलगी झाली. अरे बापरे, मुलगी झाली? काय? अभिनंदन, हो अभिनंदन. आणि अंबाबाई गोंधळाला ये, आणि अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये.